नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे प्रेमास किचनमध्ये स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूयात पालकाची कोरडी भाजी। तर यासाठी लागणारे साहित्य यात सर्वप्रथम लागणार आहे लसूण, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, हळद, मीठ आणि मूग डाळ। तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही यात लाल तिखट पण वापरू शकता। तर चला बनवूया सोप्या पद्धतीने पालकाची स्वादिष्ट भाजी। तर सर्वप्रथम पालक सर्व निवडून घेऊ, तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। आपण या भाजीकरिता मूग डाळ 15 मिनिट आधीच भिजू घातली होती, जेणेकरून ती लवकर शिजण्यास मदत होईल। तर आपल्या भाजीचे पाणी सगळे निघून गेले आहे। आता आपण ही भाजी कट करून घेऊ। मी येथे मीडियम साईजची भाजी करून घेतलेली आहे। तुम्हाला तुमच्या पद्धतीने करून घ्या। चला म्हणजे बारीक। चला तर मग आता मिरची लसूण वाटून घेऊ, ज्याने भाजीला झणझणीत टेस्ट येईल। तर वाटण करताना यात थोडंसं जिरं आणि मीठ घाला। तर आता आपलं वाटण रेडी आहे। चला तर मग आता भाजीला खमंग अशी फोडणी देऊ। तर सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवा, त्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल घाला। तेल छान गरम झालं की त्यात मोहरी तडली की जिरं आणि आपली वाटून घेतलेली पेस्ट घाला। त्याला 2 मिनिट परतून घ्या। मग त्यात चिरलेली पालक घाला, भिजलेली मुगाची डाळ पण लगेच टाका। आता चवीप्रमाणे मीठ घाला आणि छान प्रकारे भाजी परतून घ्या। 10 ते 15 मिनिट झाकून ठेवा। आता आपले 10 ते 15 मिनिट झाले आहेत। तर हे पहा, आपली भाजी छान प्रकारे शिजली आहे। तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि हो, नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।